या महिन्याच्या 16 तारखेला वैशाख अमावस्येपूर्वी कडुलिंबाच्या झाडाजवळ फक्त ही गोष्ट टाका. अवघ्या 2 मिनिटात तुमचे दारिद्र्य दूर होईल आणि कोट्यवधी रुपये तुमच्याकडे येतील. तुमचे जीवन आश्चर्यकारकपणे बदलेल. नको म्हटले तरीही भरपूर संपत्ती चालून येईल. साधारणपणे अमावस्या ही उपाय आणि दोष निवारणासाठी एक उत्तम वेळ आहे असे आपले पूर्वज आणि पंडित सांगतात. त्यातही ही वैशाख अमावस्या आहे आणि वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. विशेष म्हणजे ही अमावस्या शनिवारी येत आहे. शनी जयंती आणि शनिवार एकत्र येणे हा एक मोठा योग आहे. जेव्हा शनिवार आणि अमावस्या एकत्र येतात तेव्हा त्याला शनी अमावस्या म्हटले जाते. शनी अमावस्या आणि शनी जयंती एकत्र येणे अत्यंत दुर्मिळ असते. त्यामुळे या दिवशी प्रचंड शक्ती असते असे शास्त्र सांगते. तर या दिवशी कडुलिंबाच्या झाडाजवळ तुम्ही ही एक विशिष्ट गोष्ट टाकलीत तर तुमच्या कुंडलीतील सर्व दारिद्र्य दूर होईल. तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल आणि तुमचे नशीब नक्कीच चमकेल. अवघ्या 2 मिनिटात केलेल्या या कामामुळे लाखोच नाही तर कोट्यवधी रुपये मिळण्याची शक्यता आहे. यापुढे तुम्हाला अखंड राजयोग लाभेल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि तुम्हाला हवी तेवढी संपत्ती मिळेल. तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. तर या शक्तिशाली अमावस्येच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाजवळ नेमके काय टाकायचे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही न वगळता शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक ऐका. या व्हिडिओला लाईक करून आम्हाला पाठिंबा द्या. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री शनी देवाय नमः अशी कमेंट करा. आता मुख्य विषयाकडे वळूया. ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक शक्तींनी युक्त असलेल्या या दिवशी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. 1000 रुपये खर्च करण्याचीही आवश्यकता नाही. तुमच्या घराजवळ असलेल्या कडुनिंबाच्या झाडाजवळ फक्त ही एक वस्तू टाकली तरी पुरेशी आहे. तुमचे सर्व त्रास नाहीसे होतील. या अमावस्येच्या वेळेत एवढी शक्ती कशी असू शकते असा विचार तुम्ही करत असाल. आपल्या पूर्वजांच्या काळापासून अशी मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी केलेल्या तंत्र, मंत्र आणि यंत्राच्या उपायांचे फळ खूप लवकर मिळते. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अमावस्या ही एक उत्तम संधी असते. सामान्य दिवसांत आपण जे उपाय करतो त्याचे फळ मिळण्यासाठी काही काळ लागू शकतो. पण या शक्तिशाली अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणताही उपाय केला तरी त्याचे फळ क्षणार्धात किंवा काही मिनिटांतच दिसून येते. विशेषतः या अद्भुत अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणी दिसल्यास त्याला काहीतरी गोड पदार्थ खायला द्या. कोणताही गोड पदार्थ असला तरी चालेल. जर ते उपलब्ध नसेल तर किमान बिस्किटे किंवा इतर कोणतेही अन्न खायला द्या. असे केल्याने तुमच्या घरातील आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि शनी दोष देखील नाहीसे होतील. आज कुत्र्याला खायला दिल्याने शनी दोष आणि राहुकेतू दोष दूर होतात आणि आरोग्य सुधारते. कुत्र्याला खायला देणे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आज नक्कीच कुत्र्याला काहीतरी खायला द्या. कडुलिंबाचे झाड म्हणजे साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप आहे. आदी पराशक्ती देवीचे प्रतीक असलेल्या कडुलिंबाच्या झाडामध्ये अतींद्रिय शक्ती मोठ्या प्रमाणावर असतात आणि आपण त्याची एक देववृक्ष म्हणून पूजा करतो. कडुलिंबाची हवा घेतल्याने आणि कडुलिंबाच्या झाडाच्या सावलीत बसल्याने सर्व आजार बरे होतात असे आयुर्वेदही सांगतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजीच्या काळात प्रत्येक घरासमोर एक कडुलिंबाचे झाड असायचे, ज्यामुळे ते घर नेहमी थंड, शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायचे. पण आजकाल आपण शहरांमध्ये राहत असल्यामुळे त्या हिरवळीपासून आणि शुद्ध हवेपासून दूर गेलो आहोत. कडुलिंबाचे झाड उत्कृष्ट ऑक्सिजन देते. या अमावस्येच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाजवळ हा उपाय केल्यास आपल्या जीवनातील दारिद्र्य, कर्जाचा त्रास आणि शत्रूंचा त्रास हे सर्व ते झाड शोषून घेते. या अमावस्येच्या दिवशी
काही चुकीची कामे चुकूनही करू नयेत. या अमावस्येला मांसाहाराला अजिबात स्पर्श करू नये आणि अंडे सुद्धा खाऊ नये. तसेच या अमावस्येला कोणालाही कर्ज देऊ नये आणि कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. या अमावस्येला दिवसा झोपू नये, अन्यथा घरात दारिद्र्य येते. पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नयेत. तसेच लांबचा प्रवासही करू नये. कोणतेही शुभ कार्य आयोजित करू नये. या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. केसांना तेल लावू नये. केस कापणे, नखे कापणे यासारखी कामे तर अजिबात करू नयेत. शिवाय या अमावस्येच्या रात्री लहान मुलांना घराबाहेर काढू नये. एवढेच नाही तर या दिवशी काही वस्तू चुकूनही विकत घेऊन घरी आणू नयेत. तसे केल्यास दारिद्र्य येते. असे केल्याने शनी दोष लागतो असे शास्त्रात सांगितले आहे. लोखंड हे शनी ग्रहाशी संबंधित असल्याने या अमावस्येला चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत, अन्यथा आर्थिक समस्या निर्माण होतात. तसेच या दिवशी काळी मिरी देखील विकत घेऊन घरी आणू नये. या दिवशी काळी मिरी विकत घेतल्यास शनी दोष लागतो. यासोबतच आजच्या दिवशी तेल म्हणजे कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये. यामुळे संपत्ती नष्ट होते. एवढेच नाही तर या अमावस्येला चुकूनही वांगी खरेदी करू नयेत. आजच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडेही खरेदी करू नयेत. तसेच या अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत नवीन झाडू आणि गहू विकत घेऊ नयेत. यामुळे जीवनात अनावश्यक अडचणी येतात. या अमावस्येला धारदार वस्तूही खरेदी करू नयेत. यामुळे तुमच्या कुटुंबात भांडणे होऊ शकतात. तसेच चामड्याचे बूट आणि हँडबॅगही खरेदी करू नयेत. या अमावस्येला यापैकी कोणतीही वस्तू विकत घेऊ नये. जर तुम्ही तसे केले तर तुमच्या घरात पैसा टिकत नाही आणि अनावश्यक खर्चही वाढतात. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने मिठाने नक्की दृष्ट काढली पाहिजे. आज दृष्ट काढल्याने वाईट नजरेचे, नरदृष्टीचे सर्व त्रास दूर होतात आणि जीवनात सुखशांती येते. विशेषतः ज्या पालकांना मुलगे आहेत त्यांनी आपल्या मुलांची मिठाने नक्की दृष्ट काढावी. जर तुम्ही आज तुमच्या मुलांची दृष्ट काढली नाही तर येणाऱ्या दिवसात तुम्हालाच त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या अमावस्येला तुमच्या मुलांची नक्की दृष्ट काढा. विशेषतः या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दाराला कोहळा बांधल्यास तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल. कोहळ्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या अमावस्येला दाराला कोहळा बांधल्यास तुमच्या घराचे भले होईल. म्हणून आज एक पांढरा कोहळा आणा, त्याला हळद लावून कुंकवाचा टिकला लावा आणि तो घराच्या दाराला टांगून त्याला सांब्राणीचा धूर द्या. या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घरात अखंड धनप्राप्ती होईल. तसेच या अमावस्येला प्रत्येकाने आपल्या डाव्या पायाला काळा धागा आवर्जून बांधावा. विशेषतः तुमच्या घरातील लहान मुलांना काळा धागा नक्की बांधा. डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने इतरांची वाईट नजर लागत नाही आणि दृष्ट दोष टळतात. तसेच या अमावस्येला संपूर्ण घर आवर्जून मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावे. ज्यांना घर स्वच्छ करणे शक्य नाही त्यांनी घरभर हळदीचे पाणी शिंपडावे. यामुळे घरातील सर्व वाईट शक्ती बाहेर निघून जातील. आपल्याकडे अनेक स्त्रिया रात्रीच्या वेळी रांगोळी काढतात, पण अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी रांगोळी काढू नये. अमावस्येच्या रात्री काढलेली रांगोळी तुमच्या घरात वाईट शक्तींना आकर्षित करते. यामुळे घरातील दैवी शक्ती नष्ट होतात आणि घरभर वाईट शक्तींचा वावर सुरू होतो. अमावस्येला गायीची पूजा केल्यास तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे या अमावस्येला गोमातेला काहीतरी खायला नक्की द्या. असे अन्न खाऊ घातल्यास तुम्ही जीवनात लवकर स्थिर व्हाल. तिजोरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे या अमावस्येला तुमच्या तिजोरीचे दरवाजे स्वच्छ करून त्यावर कुंकवाने गोल आकार काढा आणि त्यावर स्वस्तिक काढा. असे केल्यास तुमच्या तिजोरीत देवी
लक्ष्मीचा कायम वास राहील। याच अमावस्येच्या दिवशी शनी जयंती सुद्धा साजरी केली जाते। आपल्या कुंडलीत शनिदेवाची कृपा असेल तर जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि आपण आयुष्यभर अष्टैश्वर्यासह जगू शकतो। त्यामुळे या दिवशी नवग्रहांभोवती 9 प्रदक्षिणा घालून शनिदेवाला नमस्कार करा आणि शनिदेवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा। यामुळे जीवनात पैशांची कमतरता भासणार नाही आणि शनिदोष दूर होतील। तुमचे नक्कीच भले होईल। आता उपायांबद्दल बोलायचे झाल्यास मनुष्य म्हटल्यावर आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतोच। घरागणिक आणि माणसागणिक एक वेगळी समस्या असते। काही लोक त्याबद्दल उघडपणे बोलतात तर काही लोक बोलत नाहीत, कारण काही समस्या अशा असतात ज्या कुणालाही सांगता येत नाहीत। बाहेरच्यांना सांगितल्यास आपण कमी लेखले जाऊ, लोक आपल्याला हसतील किंवा आपली टिंगल करतील, या भीतीने अनेक जण त्या गोष्टी मनातच दाबून ठेवतात। या सर्व समस्या कडुलिंबाच्या झाडाजवळ केल्या जाणाऱ्या या उपायाने दूर केल्या जाऊ शकतात। कडुलिंबाचे झाड अत्यंत शक्तिशाली असते। कडुनिंबाचे झाड हे देखील एक देववृक्ष आहे। कडुनिंबाच्या झाडामध्ये अतींद्रिय शक्ती खूप जास्त असते। कडुनिंबाच्या झाडाला साक्षात लक्ष्मी देवीचे म्हणजेच देवी मातेचे रूप मानले जाते। तसेच सीता माता देखील या झाडात वास करते। कडुनिंबाचे झाड इतके शक्तिशाली असल्याने या झाडाजवळ हा उपाय केल्यास काही मिनिटांतच ते तुमच्यातील सर्व नकारात्मकता आणि वाईट प्रभाव शोषून घेईल। तुमच्या घराजवळ किंवा थोड्या अंतरावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करा। कडुनिंबाच्या झाडाची हिरवळ, ते झाड देत असलेले आरोग्य आणि थंड हवा आपल्याला कोणतेही पंखे, कूलर किंवा एसी देऊ शकत नाहीत। कडुनिंबाचे झाड उत्कृष्ट ऑक्सिजन देते। कडुनिंबाच्या झाडाखाली थोडा वेळ बसून ती हवा श्वासोच्छवासाद्वारे आत घेतल्यास आपले 100 आजार दूर होतात। कडुनिंबाचे झाड इतकी आरोग्यदायी हवा देते, याच्या आजूबाजूला नेहमी एक सकारात्मक ऊर्जा असते। पूर्वी सर्वजण आपल्या घराजवळ कडुनिंबाचे झाड लावत असत। ज्या घरात कडुनिंबाचे झाड असते तिथे भांडणे आणि समस्या कमी असायच्या आणि आरोग्यही चांगले राहायचे। आयुर्वेदानुसार कडुनिंबाची पानेही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत। या अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मूठभर कडुनिंबाची पाने टाकून आंघोळ केल्यास तुमच्या सर्व आरोग्य समस्या, पितृदोष, शाप आणि शनिदोष दूर होतील आणि तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल। कडुनिंबाची पाने पाण्यात टाकल्यामुळे तुम्ही ऊर्जावान बनता आणि तुमचे आरोग्यही सुधारते। नव्या उत्साहाने, चैतन्याने आणि नवीन आयुष्यासह तुम्ही तुमच्या जीवनाची नव्याने सुरुवात करू शकाल। कडुनिंबाच्या पानांच्या पाण्याने आंघोळ करणे इतके शक्तिशाली असते। आता आज आपण कडुनिंबाच्या झाडाजवळ कोणता उपाय करायचा ते पाहू। यासाठी सर्वात आधी तुम्ही एक पांढरा कागद घ्या। त्या कागदावर लाल रंगाच्या स्केच पेनने किंवा साध्या पेनने तुमच्या मनातील सर्वात मोठी समस्या लिहा। उदाहरणार्थ, माझे कर्ज लवकर फिटावे किंवा माझे अडकलेले पैसे मला लवकर मिळावेत किंवा माझ्या घरातील भांडणे कमी होऊन शांतता नांदावी, असे तुम्ही लिहू शकता। पण तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते ते लिहा। समस्या कोणतीही असली तरी हरकत नाही, पण कोणतीही एकच समस्या ठळकपणे लिहा। असे लिहिल्यानंतर त्या कागदाच्या मध्यभागी 1 चमचा काळी मोहरी ठेवा। आपल्या सभोवतालची वाईट नजर आणि नकारात्मकता खेचून काढण्यात आणि आपले जीवन अद्भुत बनवण्यात काळी मोहरी खूप प्रभावीपणे काम करते। त्यानंतर त्या कागदात 1 चमचा खडे मीठ किंवा समुद्री मीठ टाका। मीठ हे साक्षात लक्ष्मी देवीचे स्वरूप आहे। मिठाशिवाय घर नसते, मिठाशिवाय कोणतीही पूजा नसते। दृष्ट काढण्यासाठी मिठापेक्षा चांगली कोणतीही वस्तू नाही। त्यामुळे मीठ टाकल्यानंतर त्यात चिमूटभर कुंकू टाका। कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे। तसेच लाल रंग हे शक्तीचे चिन्ह आहे। तसेच त्या कागदात
4 सुक्या लाल मिरच्या ठेवा. सुक्या लाल मिरच्यांचा तिखटपणा आपल्या अडचणी जाळून टाकतो. शेवटी त्या कागदात लसणाच्या 2 पाकळ्याही टाका. आपली दृष्ट आणि अडचणी दूर करण्यात लसूण देखील खूप अद्भुत काम करतो. जुन्या काळात आपल्या आजी याच वस्तूंनी दृष्ट काढायच्या. आता या सर्व वस्तू असलेला कागद एका पुडीसारखा गुंडाळा. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान करावा. त्यावेळी शक्ती अधिक प्रभावी असतात. ही पुडी घेऊन तुमच्या घरापासून दूर असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडाजवळ जा. लक्षात ठेवा, हे काम तुम्ही तुमच्या घरातील झाडाजवळ किंवा मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाजवळ करू नये. हे फक्त घराबाहेर असलेल्या झाडाजवळच करावे. झाडाजवळ गेल्यानंतर त्या मातेला मनातल्या मनात नमस्कार करा. हे माते, तूच माझे सर्व कष्ट दूर कर अशी प्रार्थना करा. शक्य असल्यास एका तांब्यात पाणी घेऊन जा आणि ते पाणी त्या झाडाच्या मुळाशी घाला. त्यानंतर त्या कडुनिंबाच्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेत तुमची समस्या सुटली आहे अशी कल्पना करा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ती पुडी तुमच्या उजव्या हातात धरा आणि तुमच्या डोक्यावरून उजवीकडून डावीकडे 3 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळा फिरवा. असे फिरवत असताना तुमच्यातील दारिद्र्य आणि तुमच्या कुंडलीतील सर्व दोष त्या पुडीत सामावले जावेत अशी तीव्र इच्छा मनात बाळगा. त्यानंतर ती पुडी त्या कडुनिंबाच्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या. टाकल्यानंतर मागे वळून न पाहता थेट आपल्या घरी या. वाटेत कोणी हाक मारली तरी ओ देऊ नका. कोणाशीही बोलू नका. घरी आल्यावर हातपाय धुवून स्वच्छ व्हा. शक्य असल्यास अंघोळ करणे अधिक चांगले. हा उपाय इतका शक्तिशाली का आहे? कारण यामध्ये वापरलेल्या प्रत्येक वस्तूचा एक विशेष गुणधर्म आहे. मोहरी आपल्या मनातील भीती आणि बाहेरील शत्रूंचा प्रभाव दूर करते. खडे मीठ आपली आर्थिक स्थिती सुधारते. कुंकू आपले रक्षण करते. सुक्या लाल मिरच्या आपल्या अत्यंत कठीण समस्याही क्षणात दूर करतात. लसूण आपले जीवन अद्भुतपणे बदलून टाकते. कडुनिंबाचे झाड या सर्व गोष्टींचा स्वीकार करते आणि आपल्यातील देवीच्या शक्तीने त्यांना शुद्ध करून आपल्याला चांगले फळ देते. हा उपाय केल्यानंतर लगेचच तुमचे मन खूप हलके झाल्यासारखे वाटेल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा येईल. तुम्ही जी कोणतीही समस्या त्या कागदावर लिहिली आहे त्यावर तुम्हाला लवकरच उपाय सापडेल. कर्ज फेडण्यासाठी नवीन मार्ग सापडतील. व्यवसायात नफा मिळेल. नोकरीत बढती मिळू शकते. साक्षात देवीने तुमचा हात धरून तुम्हाला मार्गदर्शन केल्याची प्रचिती तुम्हाला येईल. ही अमावस्या म्हणजे एक उत्तम संधी आहे. असे दिवस वारंवार येत नाहीत. आपले आजोबा आणि पणजोबांनी पाळलेल्या अशा या छोट्या छोट्या उपायांमध्ये खूप गूढ अर्थ दडलेला असतो. कडुलिंबाच्या झाडाची हवा श्वासोच्छवासाद्वारे घेतल्याने आपल्या शरीरातील आजार जसे कमी होतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या जन्मकुंडलीतील दोषही त्याच प्रकारे दूर होतील. अमावस्येच्या दिवशी तुम्ही अंघोळ करत असलेल्या पाण्यात मूठभर कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ करा. यामुळे तुमचे त्वचारोग तर कमी होतीलच, पण तुमच्या सभोवतालची वाईट नजर, दृष्ट देखील निघून जाईल. तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसेल. तुम्ही तुमच्या कामांची सुरुवात नवीन उत्साहाने करू शकाल. राजयोग म्हणजे आकाशातून काहीतरी पडणे असे नाही. आपले कष्ट दूर होऊन नशिबाची साथ मिळणे हाच खरा राजयोग आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल कोणालाही आधी सांगू नका की मी असा उपाय करत आहे. 10 जणांना सांगितल्यास या उपायाची शक्ती कमी होते. हा एक गुप्त उपाय आहे. तुम्ही हा उपाय केल्यानंतर आणि त्याचे फळ मिळाल्यावर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतरांना सांगू शकता. तसेच पुडी फेकल्यानंतर मागे वळून न पाहणे खूप महत्वाचे आहे. कारण आपण आपले कष्ट आणि दारिद्र्य तिथेच सोडून येत असतो. जर आपण पुन्हा मागे वळून पाहिले
तर ते पुन्हा आपला पाठलाग करतील. त्यामुळे त्या नियमाचे तंतोतंत पालन करा. तुमच्या आयुष्यात कितीही भयंकर दारिद्र्य असले किंवा तुम्ही कितीही वर्षांपासून कर्जाच्या गर्तेत अडकलेले असलात, तरी ही अमावस्या तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश भरेल. लाखो नाही तर करोडो रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे तुमच्या नशिबावर अवलंबून असेल, पण तुमची आर्थिक स्थिती मात्र नक्कीच सुधारेल. तुम्हाला कोणतेही कष्ट असले तरी ते या कडुनिंबाच्या झाडाला सांगितल्यास पुरेसे आहे. ती माता सर्व काही ऐकेल. ती आपले कष्ट दूर करेल. या निसर्गाने आपल्याला अनेक वरदाने दिली आहेत. त्यापैकी कडुनिंबाचे झाड हे एक आहे. कारण योग्य वेळी योग्य पद्धतीने त्याचा वापर केल्यास आपले आयुष्यच बदलून जाईल. ही अद्भुत अमावस्या अजिबात सोडू नका. कडुनिंबाच्या झाडाचा हा उपाय करा, शुभ फळ मिळवा आणि आनंदाने जीवन जगा.